पुण्यात कुख्यात गुंडांची ओळख परेड करण्यात आलेली आहे। नवनियुक्त आयुक्त अमितेश कुमार यांनी दणका दाखवलेला आहे। कुख्यात गजा मारडेसह कुख्यात निलेश घायवळचीही ओळख परेड करण्यात आलेली आहे। पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारीची पाळंमुळं उखडण्यास सुरुवात केली आहे। पोलीस आयुक्तालयात मंगळवारी त्यांनी पुणे शहरातल्या सर्व टॉप मोस्ट गँग आणि गँगस्टर आणि त्यांचे सर्व सहकारी गुन्हेगार यांची परेड घेतलेली आहे। सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलीस आयुक्तालयामध्ये बोलावून त्यांना सज्जड दम भरण्यात आलेला आहे। प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याच्यात सहभागी व्हायचं नाही। त्याचबरोबर तुम्ही काय हे गुन्हेगारांचं उदात्तीकरण करणारे जे काही व्हिडिओ बनवता आणि रील्सला टाकता, इन्स्टाला टाकता, व्हॉट्सअपला टाकता, स्टेटस ठेवता, ते तुम्ही ठेवायचे नाहीत। आणि त्याचबरोबर तुमचे कुठलेही गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणारे व्हिडिओ हे अजिबात शेअर नाही झाले पाहिजेत। जर ह्या गोष्टी बेकायदेशीर झाल्या तर त्याला तुमच्यावरती 107 CRPC 110 आहे, तुमच्यावरती तडीपारी आहे, MPD आहे। वेळ प्रसंगी जर तुम्ही तसा गुन्हा केला तुमच्यावरती मोक्काप्रमाणे पण कायदेशीर कारवाई होईल। प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स किंवा याचं जे काही प्लॅनिंग आहे ते करण्यासाठी आम्ही सर्व जे काही आमचे जे काही गुन्हेगार असतील, आरोपी असतील, त्यांना आपण पोलीस स्टेशनला किंवा आपल्या युनिटला आपण त्यांना कॉल केलं होतं। त्यांच्याकडनं इतंबित माहितीचा काय आमचा डोजेचा फॉर्म आहे तो फॉर्म आम्ही पूर्णपणे भरून घेतलेला आहे आणि त्यांना जे काही गुन्हेगारीचं उदात्तीकरण किंवा काही गुन्हेगारी कृत्य त्यांच्याकडनं घडू नये म्हणून त्यांना प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स होऊन आणि त्या ज्या काही लिगली सूचना आहेत त्या आम्ही त्यांना दिलेल्या आहेत, त्यासाठी आम्ही त्यांना बोलवलं। इथला आढावा घेतलाय आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। मागील काही दिवसांपासून पुण्याची गुन्हेगारी पराकोटीला गेली असतानाच नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी चार्ज घेतल्यानंतर पुणे शहरातील सगळ्या टोळ्या ज्या आहेत त्या पुण्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयामध्ये आणलेले पाहायला मिळत आहेत। यामध्ये आंदेकर गँग असेल किंवा निलेश घायवळची टोळी असेल, याच्यामध्ये गजा मारण्याची गँग असेल, ह्या सगळ्या गँग ज्या पुणे शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दहशत माजवत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हेगारी घटना त्यांच्या माध्यमातून होत आहेत, ते सगळी गँग जी आहे त्या ठिकाणी आणलेली आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये प्रामुख्याने गजानन मारणे याच्यासह त्याचे 20 साथीदार, बंटी पवार याचे 8 साथीदार, निलेश घायवळ याच्यासह त्याचे 9 साथीदार, गणेश मारणे याचे 19 साथीदार, बंडू आंदेकर जे की नानापेठ परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेमध्ये असतो, त्याचे 13 साथीदार, उमेश चव्हाण याचे 10 साथीदार, तर बाबा बोडके यांचे 20 साथीदार, असे एकूण 120हून अधिक जे आहेत ते सगळे पुणे शहरातील गुंड या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात आणि यांना एक प्रकारचा सज्जड दम जो आहे तो या ठिकाणी दिलेला पाहायला मिळतोय। पुणे गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली आहे। आपण जर पाहिलं तर पुण्याचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि काही वेळापूर्वी स्वतः पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार देखील या ठिकाणी आलेले पाहायला मिळत होते। आपण जर पाहिलं तर हे गजानन मारणे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेमध्ये त्यांची टोळी जी आहे ती पुण्यामध्ये कोथरूड परिसरामध्ये दहशत निर्माण करत होती। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर निलेश घायवळ देखील आपल्याला या ठिकाणी दिसतो आणि त्याची देखील टोळी या ठिकाणी पाहायला मिळते। श्रीकांत शिंदे, खासदार श्रीकांत शिंदेच्या भेटीला तो गेल्यानंतर त्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर जो आहे तो पुणे पोलिसांनी त्याला चपराक लावण्यासाठी या ठिकाणी त्याला देखील बोलवलेलं पाहायला मिळते। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।